नमस्कार, मी रुही. ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला आहे. ही माझी मुलगी आहे. गुरुवारी उद्यापन होता, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. त्याचं शूट केलेलं आहे. हे आमच्या देवार आहे. ते देवीला आंघोळ घालायची होती. आमची मांढरची काळूबाई आहे. त्यासाठी ताम्हणात देवीचा मुखवटा काढून घेतला. मुलगी राहत नाही म्हणून तिला जवळ घेतली होती. हे पूर्ण गेटअप चेंज करायचा होता. देवीला आंघोळ घालून घेतली, साडी घातली, त्याच्यानंतर दागिने पण घातले. आता मुखवटा पाण्याने, दही, आता थंडीचे दिवस होते, दही लावलं नव्हतं, नाही तर दही दुधाने हे केलं जातं. माझी मुलगी फालती पडली, हातरून सोडून लांब चालली. आता परत सगळंच लहान मुलं म्हटल्यानंतर थोडा उशीर होतोच, त्यामुळं ब्लॉग टाकायला उशीर झाला. आत्ताशी पालथी पडायला लागली आहे ती. त्याच्यानंतर माझा मुलगा आला तिला पाहायला. काय करते मम्मा, देवबाप्पा करते, तू कुठं चालली असं म्हणत त्यांनी पण सगळं पाण्याचा राडाच केला. सगळा खाली पाणी सांडून दिलं. देवीला आंघोळ घालायला घेतलेलं पाणी होतं, ते मुखवटा धुतला होता. त्याच्यानंतर मळवड भरून घेतला. देवीला आता बांगड्या घालायच्या होत्या, तर माझा मुलगा आला आहे बांगडी घालायला. मम्मा थांब, मी देवबाप्पाला नटवतो म्हणून बांगड्या घालायला घेतल्यात त्याने आता देवीच्या हातात एक एक करून बांगड्या घातल्या. राहिलेल्या बांगड्या मी घातल्या देवीला. काही असं ना, पोरं असली का त्यांचं मी करतो एक काम करायचं, त्याला जरा 10 मिनटं उशीरच होतं. ही रडत होती, तिला स्वामींचा फोटो दाखवला. स्वामींच्या फोटो बघून रडायची बंद झाली. बघती स्वामींच्या फोटोकडं. ते पण फोटो पण स्वच्छ धुवून पुसून ठेवला तिथं. देवीची पूर्ण गेटअप असा झाला, पूर्ण तयारी झाली. त्याच्यानंतर आता मला पूजा मांडायची होती. हे स्वामी समर्थांचं फोटो. त्याच्यानंतर मी देवीची, महालक्ष्मीची उद्यापन होतं, पूजा मांडून घेतली. अशा प्रकारे इथं पूजा मांडून झालेली आहे माझी. त्याच्यानंतर हा शूट घेतलेला आहे. पूजा मांडताना नव्हतं घेतला, कारण का लहान मुलं असल्यामुळं सगळंच पॉसिबल होतं असं नाही. त्याच्यानंतर उंबरा पूजन करून घेतलं. हळदी कुंकू अक्षदा टाकून, त्याचप्रमाणे आपले तुळशी पूजन पण केलेले आहे. अशी गुरुवारचं उद्यापन म्हटल्यानंतर थोडी लहान मुलं असल्यामुळं थोडी गडबड घाई होतेच. ही माझी लक्ष्मी, तिचीही पूजा केली मी, पाया पडले तिच्या. त्याच्यानंतर पुस्तक वाचायला घेतलं. देवीचं पुस्तक वाचून झाल्यानंतर आरती झाली. आरती केल्यानंतर पूर्ण म्हणजे सगळं एक प्रोसेस देवांची, सगळं देवीला आंघोळ घालण्यापासून, पुस्तक वाचण्यापासून सगळं एका पाठोपाठ एक करून घेतलं. त्याच्यानंतर आरती झाली. हा आहे पूर्ण माझा गुरुवारी उद्यापनाचा दिवस. त्याच्यानंतर स्वयंपाकाला घेतलं. मटरची भाजी, मटर घेतले पहिल्यांदा उकडून. त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि थोडा, कारण का ते भिजवलेले होते ना, ते भिजवलेले वाटाणे शिजण्यासाठी थोडा सोडा आणि मीठ टाकलं का ते जरा लवकर शिजतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने शिजवता हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण का मला तरी असं वाटतं मीठ आणि हे टाकलं, सोडा टाकला का ते जरा शिजतात. त्याच्यानंतर डाळ घेतली, डाळ भात घातल्यानंतर भात घातला. चपाती पीठ मळलं, चपाती ही केली. डाळ, भात, वाटाणा बटाट्याची भाजी, खीर, चपाती असं देवीसाठी नैवेद्य केलं होता. त्याच्यानंतर मुलींना बोलवलं. मुली आल्या, मुलंही आली. मुली आता बऱ्याच ठिकाणी जेवतात, त्याच्यामुळे त्यांनी म्हटले काका एकाच ताटात आम्ही सगळं जेवतो. मुले पण एकाच ताटात जेवली.
त्याच्यानंतर ना ते आपापल्या घरी गेली. त्याच्यानंतर ना महिला आल्या हळदी कुंकवासाठी. ही माझी मुलगी आणि त्या महिलांच्या घरी मी गेले. अशा प्रकारे झाला आमचा गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी माझा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाचा दिवस होता. अशा प्रकारे मी उद्यापन केलं. व्यवस्थित सगळं नेमधर्म पाळून झालं. प्रत्येकजण वेगवेगळे पद्धत, प्रांतानुसार, प्रथेनुसार वेगवेगळ्या पद्धती असतात. आता मी पहिल्यापासून ज्याप्रमाणे करत आले त्याप्रमाणे केले. तुम्ही कसं केलं तेही मला सांगा कमेंट करून. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.